दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन परिसरात अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक व्हावं, आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी. आशिष शेलारांकडनं बीडीडी प्रकल्पाची पाहणी दरम्यान बीडीडी चाळीतील रहिवासीही उपस्थित. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा. मेळघाटात घोटभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण. मेळघाटच्या खडीमल गावात भीषण पाणी टंचाई. नवी मुंबईत वाशीमध्ये ड्रग्ज विरोधात कारवाई. 2,07,000हून अधिक किमतीचा गांजा जप्त. जुई पुलाखालील पाम बीच रोडवर कारवाई. छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्र्यांकडून ऑक्टोबर 2025ची डेडलाईन. जल योजनेचा लोकशाही मराठीनं घेतला आढावा. लोणावळ्यात 3-4 दिवसांपासून पर्यटकांची गर्दी. महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या. मंत्री शंभूराज देसाईंनाही वाहतूक कोंडीचा बसला फटका. धाराशिवमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू. कळंब, तुळजापूर, भूम या परिसरात दमदार पाऊस. धाराशिवमधल्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी. नक्षलवादी हिडमाला अटक. ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई. हिडमाकडून रायफल आणि 35 काडतूस जप्त. महाराष्ट्र एटीएसकडून 3 गुप्तहेरांना अटक. पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक. आरोपी ठाण्यातले रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती. उद्योजक संतोष लड्डांच्या बंगल्यातून 5.5 किलो सोनं लंपास. आतापर्यंत 32 तोळे सोनं हस्तगत. दरोड्यातील सोनं सापडत नसल्याचं चित्र. अंबरनाथमध्ये आढळला शीर नसलेला मृतदेह. ओळख पटू नये म्हणून शीर गायब केल्याची चर्चा. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. जालन्यामध्ये एका व्यक्तीला टोळक्याकडून मारहाण. वाळूच्या पैशाच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती. मारहाण करतानाचा व्हिडिओही आला समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.